हे गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. स्वागत आहे तुमचं आजच्या माझ्या मिनी ब्लॉगमध्ये. तर आज होता मंडे आणि तुमच्याकडेही असं वातावरण झालं होतं का पावसाचं? बिकॉज पाऊस जो आहे तो आला होता. मला जायचं होतं कॉलेजला, त्यामुळे मी आज कॉलेजची तयारी केली, सनस्क्रीन वगैरे अप्लाय केली, जुडा बन घालून झाली रेडी कॉलेजला जायला. त्यानंतर आले मी मेसमध्ये. मावशीशी केली हाय बाय. मावशी जी आहे ती पूजा करत होती. म्हणते मावशी माझा व्हिडिओ घे, म्हणते माझ्या पूजेला पण व्हिडिओमध्ये दाखव म्हणते तुझ्या ब्लॉगमध्ये. आणि बाकीच्या मावशी जे आहे ते नाश्ता बनवत होत्या, काही जेवण बनवत होत्या. त्यानंतर मी निघाली कॉलेजला जायला. बस जे आहे खूप जास्त स्लो चालत होती. माहिती नाही ड्रायव्हर चेंज झाले होते का तर. आणि ड्रायव्हर काकाची प्लेलिस्ट एवढी भयानक आहे, एवढे भयानक गाणे जे आहे ते लावतात. त्यानंतर मी आणि खुशी जे आहे रील बनवत जे आहे ना कॉलेजमध्ये गेलो. आणि इथे बायोमेट्रिक पंचिंग वगैरे केली आणि फास्टमध्ये व्हिडिओ घेतला तर पुरा ब्लर आला. बिकॉज भीतीही वाटते, मोबाईल वगैरे घेतला तर कॉलेजवाल्यांनी, आमचे कॉलेजवाले घेऊ शकतात, म्हणून लपून घ्यावे लागतात व्हिडिओ जे आहेत ते. आणि कॉलेजमध्ये आल्यानंतर इथे ना आमचा वेट करणं सुरू होता काकूसाठी. तर बाकीचे म्हणतात की मला ही व्हिडिओमध्ये घे, हर्षा होती ती. त्यानंतर आम्ही तिघींनी केला नाश्ता. मी आज आणली होती हॉस्टेलमधली मोड जी आहे ते नाश्त्यामधली. आणि बाकीचं मग लेक्चर वगैरे तर काही सकाळी झाले नाही. मॉर्निंगला जेवण वगैरे केलं आणि जेवण केल्यानंतर मग लेक्चर होत नव्हते, तर आम्ही तिघी खेळत होतो गेम जे आहे ते. गेमचं नावच नव्हतं आठवत, तर खुशीने नाव दिलं KHN, म्हणजे खुशी, हर्षा आणि निकिताचा गेम जो आहे तो. आणि असा गेम जो आहे ना तुम्हीही लहानपणी खेळल्या होत्या का? कमेंटमध्ये सांगाल. आम्ही तर लहानपणी खेळलो होतो, पण आता लहान नसूनही मोठं असूनही खेळावं लागते. बिकॉज कॉलेजमध्ये खूप जास्त बोर जे आहे ते होत होतं आणि गरमीही खूप जास्त होत होती बिकॉज लाईटच नव्हती. त्यानंतर लेक्चर 1-2 झाले आणि त्यानंतर आम्ही गेलो घरी. बिकॉज सुट्टी जे आहे ते झाली होती आणि ते खुशी काहीतरी वेगळीच होती. आणि कॉलेजला टाटा बाय बाय करून आम्ही निघालो हॉस्टेलला जायला, काही पोरी घरी जायला. म्हणजे मी जे आहेत ते आणि माझ्या मैत्रिणी जे आहेत ते. त्यानंतर इथे मस्त नजारा पाहत जात होती. आणि इकडे ना काम करणं सुरू होते रोडचे जे आहे ते. बिकॉज इकडनं रेल्वे पटरी जे आहे ते जाणार होती, त्याच्यामुळे इथलं काम जे आहे ते सुरू होतं. त्यानंतर मुली निघाल्या आणि राधा आणि सुजा जे आहे ते म्हणते आय एम अ क्यूट, आणि आहे राधा आणि सुजा जे आहे ते. त्यानंतर आम्ही गेलो घरी जे आहेत ते. इथे डॉगेश भाई भेटला, त्याला हाय बाय केला. आणि माहीत नाही मी आज आम्ही का बरं करत आहे. इथे जे आहे ना, जे बसवाला ड्रायव्हर दादा आहे त्यांनी टाकलं 3000 रुपयाचं डिझेल जे आहे ते. आणि मी करत होती मस्त ब्लॉग शूट करण्यासाठी क्लिप जे आहे ते घेत होती. मी म्हटलं का फास्ट याची काउंटिंग जे आहे ते किती फास्टमध्ये होत आहे ना, सेकंद पण नाही लागत आहे. आणि मी याला काही स्पीडमध्ये वाढवलेलं पण नाही आहे. 2500, 2600, 2700, 2800, 2900 आणि 3000चा जो आकडा आहे असा स्लो डाऊन होऊन आला. त्यानंतर जे आहे बस ड्रायव्हर जे आहे ते आले आणि आम्ही निघालो. सॉरी यार, आज आम्ही का बरं करत आहे कळत नाही आहे. मी आली हॉस्टेलला, सगळं झालं. आणि हॉस्टेलला आल्यानंतर छोटे मुलं जे आहे ना मस्त खेळत होते. हे जे आहे ना प्रियदर्शनीचं ग्राउंड आहे, त्याच्यामुळे इथे राहतेच. सिग्नेचर वगैरे केली आणि मी आली हॉस्टेलमध्ये. रूममध्ये जे आहे ते इथे सानिकाने दार ओपन केलं, हाय बाय केला. आणि नंतर मग मस्त मी फ्रेश वगैरे झाली आणि आस्था आणि मी जे आहे अंगूर खाल्ले. बिकॉज माझ्या हॉस्टेलला मिळते. जेवण वगैरे केलं आणि पायल ताईची थ्रेडिंग जे आहे ते करून दिली. प्रत्येक हॉस्टेलमध्ये अशी एकतरी कलाकारी पार्लरवाली मुलगी जी आहे ते राहतेच, आणि ते माझ्या हॉस्टेलला मी आहे. सर्व गुणसंपन्न तर नाही, पण ठीकठाकवाली मुलगी जी आहे ते आहे. जेवढं येते तेवढं परफेक्शननी काम करण्याचं ट्राय करते. आणि तिला माझ्या हातची थ्रेडिंग जी आहे ते खूप जास्त आवडली होती, म्हणून ती हर वेळेस माझ्याकडे येते. म्हणजे मी तिच्या रूममध्ये गेली होती, बिकॉज माझ्या रूममध्ये तर 10वी-12वीच्या मुली आहे, डिस्टर्ब नाही करू शकत. त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या रूममध्ये जाऊन, म्हणजे तिच्या रूममध्ये जाऊन जे आहे ना थ्रेडिंग करून दिली. आणि इथे ना सानिका जे आहे ते क्लिप घेत होती, माहिती नाही कशाची घेतली होती तिने. आणि इथे मी करत होती थ्रेडिंग जे आहे ते. तुमच्या हॉस्टेललाही अशा मुली थ्रेडिंग करून देतात का? कमेंटमध्ये सांगाल जर तुम्ही हॉस्टेलाईट असेल किंवा रूममेट असणार तर. बाकीच्यांना तर रिलेटेड नाही करत हा ब्लॉग जो आहे तो. बिकॉज हॉस्टेलमधल्या मुलीच कळू शकतात, त्यांनाच समजू शकते ही भावना जी आहे ती. रूममध्ये अर्ध्या रात्री असं काहीतरी करणं आणि मज्जा करणं जे आहे ते. थ्रेडिंग करून आली आणि सानिकाने दिली मला मेहंदी काढून. मेहंदी कशी वाटली कमेंटमध्ये सांगाल. तोपर्यंत स्टे ट्यून फॉर द नेक्स्ट ब्लॉग. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा नेक्स्ट ब्लॉगसाठी. बाय.